मिस्टर मानस, तुम्ही माझ्याविषयी काही बोलत होता का? ती तिघं त्यांच्यात इतकी गुंतली होती की अग्नेय कधी त्यांच्या मागे आला हे त्यांनाही समजलं नाही. ओ हॅलो मिस्टर अग्निहोत्री, गुड इव्हिनिंग. ते आम्ही असंच कॅज्युअली बोलत होतो. अग्नेयला बघून मानसने लगेच टॉपिक चेंज केला. नित्यानेही डोळ्यात आलं पाणी पुसलं, पण आरवाचा चेहरा मात्र अजूनही कठोर होता. अग्नेयचं समोरून दिसणारं ते भारग्रस्त व्यक्तिमत्व बघून क्षणभर तर मानसही चपापलेला. त्याची ती तीक्ष्ण नजर तर त्याच्याकडे 15 सेकंदापेक्षाही जास्त टाइम बघायची कोणाला परमिशन द्यायची नाही. तिथे हा माणूस काय टिकणार होता? इट्स ओके मिस्टर मानस, डोंट बी फॉर्मल. नित्या माझ्या सोबत तुमची ही बहीण आहे हे मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे मी तुमचा तिच्यासाठीचा कन्सल्ट समजू शकतो. बट काहीही झालं तरी नित्या अग्निहोत्री मेन्शन सोडून कुठेही जाणार नाही. आणि मी तुमच्या मॉम डॅडला 2 वर्षापूर्वीच सांगितलं होतं, ते तिला नक्कीच भेटायला येऊ शकतात. पण तिच्या जखमेवरची खपली वारंवार कोणाला काढायची असेल तर मी ती परमिशन कोणालाही दिली नाही. अग्नेयच्या या स्पष्ट वक्तव्यावर नित्याने जाऊन त्याला मिठी मारली आणि त्याच्या मिठीत तिचा चेहरा लपवला. तसं अग्नेयनेही तिला मिठीत घेत आरववरही एक नजर टाकली. ज्याच्या दोन्ही हातांच्या बंद मुठी तो ह्या क्षणीही किती मजबूर आहे ते सांगत होत्या. राग तर त्याला मानसचा इतका आलेला की जर त्याच्या हातात असतं तर त्याने इथेच त्याला पेटवलं असतं. पण तेच तर तो करू शकत नव्हता ना. तरी त्याला आतल्या आत कुडताना बघून इथे अग्नेयला मात्र कसंसं झालं. स्वीटी, कम हिअर बाबा. यात इतकं नाराज होण्यासारखं काय आहे? आम्ही तुझे कोणीच नाही का? शेवटी तुझे डॅडा आणि माझी मॉम सिस्टर ब्रदर होते. सो तू आता आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहेस. मामा नेहमी मॉमला बोलायचे की तू तिच्या सोबत राहणार, पण तू आहेस की तू तुझ्या डॅडा सोबत आम्हालाही विसरली. कोणी काहीही सांगितलं तुझ्या डॅडाबद्दल तर लगेच विश्वास ठेवलास तू. असं तू कसं करू शकतेस? तुला तर तुझ्या डॅडावर, त्यांच्या प्रेमावर विश्वास हवे होता ना. मानस मुद्दामून वारंवार रमेशचं नाव घेऊन नित्याच्या ट्रिगर पॉइंटवर बोट ठेवतोय बघून आत्ता मात्र अग्नेयचे डोळे आरक्त झाले. कारण त्याच्या मिठीत मुसमुसणाऱ्या नित्याच्या शरीराची कंपन त्या भाईच्या संयमाची सीमा पार करून जात होती. तिला त्या ट्रोमातून त्याने कसं बाहेर काढलेलं हे फक्त त्याला माहीत होतं. आणि परत जर कोणी येऊन तिच्या मेंटल हेल्थवर वार करणार असेल तर अग्नेय त्याला सोडणार होता का? मिस्टर मानस, डोंट यू थिंक तुम्ही खूप जास्त बोलताय? आरवला आता स्वतःचा राग आवरताच आला नाही. तो अक्षरशः रागाने धुसमुसात मानसवर चढणार की आरव स्टॉप. अग्नेयच्या आवाजाने त्याच्या मुठी घट्ट आवळल्या जाऊन तो केसात हात गच्च करतच रागात फणकारत मागे झाला. काहीही झालं तरी त्याच्या भाईचा तो अनादर करू शकत नव्हता. पण आरवला बॅकवर्ड झालेलं बघून इथे मानसच्या ओठांवर तिरकस स्माईल आली, जी अग्नेयच्या नजरेतून सुटली नाही. पण आता काहीही रिॲक्ट करायचा हा राईट टाइम नव्हता. मिस्टर मानस, मी तुम्हाला पार्टीचं इन्व्हिटेशन दिलंय आणि आफ्टर दॅट आपल्याला एका प्रोजेक्टवर कामही डिस्कस करायचं आहे. आय होप तुमच्या लक्षात आहे. अग्नेयने त्याला आठवण करून देताच मानसच्या थोबड्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले. येस ऑफकोर्स मिस्टर अग्निहोत्री, मी ती गोष्ट कशी विसरेन.
आफ्टर ऑल तुम्ही आम्हा यूथ जनरेशनचे आयडियल आहात. तुमच्यासोबत काम करणं माझं फायद्याचंच असेल. मानसने नित्यावरच त्याची नजर ठेवत हसतच अग्नियला उत्तर दिलं. पण इथे आरवने मात्र काहीशा आश्चर्याने त्याच्या भाईकडे पाहिलं. मानस बरोबर प्रोजेक्ट, त्याला तर त्याच्या भाईच्या डोक्यात नक्की काय शिजतंय हे समजायला काही मार्ग नव्हता. म्हणून त्याची आतल्या आत धुसमुस होत होती. पण मानसाची चाललेली ती चापलुसी बघून अग्नेयने ओठ उडवत नित्याला समोर केलं. तशी ती उदास नजरेने अग्नेयकडे बघू लागली. डोंट वरी, जोपर्यंत तुझा भाई आहे कोणी तुला कुठेही घेऊन जाणार नाही. तू नेहमी इथेच आमच्या सोबत राहणार. अग्नेयच्या बोलण्यावर इथे नित्याचा चेहरा उजळला. पण मानसने मात्र रागातच अग्नेयकडे पाहिलं. बट लगेच त्याने त्याची नजर शांत केली. मिस्टर अग्नेय, मी थोडा टाइम माझ्या स्वीटीशी बोलू शकतो का? स्वतःच्या प्रेमाशी बोलायला समोरच्याकडे परमिशन मागताना मानस मनातून अक्षरशः चरफडत होता. तो तिला त्याची समजत होता, तरी त्याला तिच्याशी बोलायला दुसऱ्याकडे भीक मागावी लागत होती. पण काय आता, तिच्यासोबत टाइम स्पेंड करायला त्याचं हृदय इतकं बेचैन झालेलं की तो आता कोणासमोरही वाकू शकत होता. त्याला फक्त तिचा सहवास हवे होता. तिच्या या साडीतल्या यौवनाला डोळ्यांनी का असेना पण मन भरून कुस्करायचं होतं त्याला. त्याच्या या प्रश्नावर आरवला पुन्हा चीड आली. ज्याला तो नित्यापासून लांब ठेवू पाहत होता तोच आता तिच्या एक एक पाऊल जवळ जाताना पाहून अगदी हतबल झालेला. तो स्वतःच्या मजबुरीचा त्याला इतका राग आलेला की स्वतःचा जीव घेऊसा झालेला त्याला. त्याच्या प्रश्नावर त्याचा भाई काय बोलणार हे त्याला माहीत असल्याने आधीच त्याचं हृदय धडधडायला लागलेलं. त्याने थरथरत्या मनाने अग्नेयकडे पाहिलं. मिस्टर मानस, नित्या तुमची ही बहीण आहे, सो मी तुम्हाला तिच्याशी बोलण्यापासून अडवू तर शकत नाही. बट येस, जर ती कम्फर्टेबल असेल तर तुम्ही तिच्याशी बोलू शकता. अग्नेयने निर्णय सुनावताच आरवने रागातच त्याचे डोळे मिटले. हेच तर त्याला अपेक्षित होतं. तो नित्याचा डिसिजन तिच्यावरच सोडणार होता ते. पण आता मात्र आरवचं हृदय श्वास घ्यायचंही थांबलं होतं. नित्या त्याला नाही बोलू दे म्हणून आरव अक्षरशः मनात तडफडत होता. स्वीटी, प्लीज कॅन वी टॉक? मी प्रॉमिस करतो मी तुला हर्ट नाही करणार. मानस अगदी प्रेमाने नित्याकडे बघत बोलला. तिच्यावरची नजर हटवणं त्याच्यासाठी खरंच अवघड होतं. त्याच्या विनवणीवर नित्याने एक नजर आरवकडे पाहिलं. नित्या, से नो टू हिम. तू अजिबात जाणार नाही आहेस. मला ते आवडणारच नाही. त्याच्या नजरेतूनच त्याचा नकार तिला स्पष्ट दिसत होता. पण ह्या वेळीला मानसला नाही बोलायला जीवावर आलेलं. तिच्या मते तो तिचा दादा होता ना. त्याच्या मनसुब्यांपासून तर हा नाजूक जीव कोसो दूर होता. तिने तिच्याकडे आशेने बघणाऱ्या मानसकडे बघून हलकेच मान हलवली. तसा इथे मानसने आनंदाने मोकळा श्वास घेतला. पण आरव मात्र रागात धुसमुसात तिथून सरळ निघून गेला. त्याने खुणवूनही ती मानस बरोबर बोलायला तयार झालेली त्याला सहनच झालं नाही. त्याला रागात गेलेलं बघून नित्या अस्वस्थ होत त्याच्या मागे जाणार की मानसने लगेच अडवलं तिला. स्वीटी, कम, आपण त्या साईडला जाऊया. अग्नेय समोर मानसने नित्याला स्पर्श करायचीही हिम्मत केली नाही. फक्त हात करत पुढे चालण्याचा इशारा केला.
तशी नित्या गप्प मान खाली घालून त्याच्या सोबत गेली. ती जाताच अग्नेयाने हताश उसासा सोडलाच होता की कुठून तरी विष्णू भयानक प्राणी डायरेक्ट भूतासारखा त्याच्या समोर प्रकट झाला ना. त्याला असं अचानक कुठून तरी आलेलं बघून अग्नेय आधी तर दचकला, पण नंतर मात्र त्याच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव उमटले. विष्णू, कधीतरी नॉर्मल माणसांसारखा वागत जा यार. अग्नेयाने या सर्व ड्राम्याला वैतागत त्याची टाय काहीशी लूज केली. सर्व हँडल करेपर्यंत एक दिवस तोच वेडा होणार होता. तू तिला त्याच्याबरोबर का पाठवलंस अग्नी? तो सनकी आहे. विष्णूलाही अग्नेयाचं हे वागणं थोडंही पटलं नाही. विष्णू, हा माझा नाही तर तिचा स्वतःचा डिसिजन होता. अँड डोंट बी पॅनिक, मार्कोतीच्या अदगत आहे. अग्नेयची नजर पार्टीत आरवला शोधत होती. रागात तो काही चुकीचं करू नये हीच भीती होती त्याला. हा ड्रामा झाला असेल तर तिकडे चल. तुझ्या भावाचे नसलेले सासू सासरे स्वर्गातून डायरेक्ट धरतीवर पधारलेले दिसतायत. विष्णूच्या बोलण्यावर अग्नेयाच्याही कपाळावर आट्या पडल्या. एक संकट जात नाही की तोच दुसरं समोर येऊन उभं झालेलं. बिचाऱ्याच्या जीवाला क्षणभरही उसंतण होती. भाई, हे माझे मॉम डॅड. श्रीजाचा चेहरा हे सांगताना असा काही फुलला होता की हिला पद्यश्रीच भेटलं होतं आणि तेच दाखवायला ती अग्नेयाकडे आली होती. पण त्याला तर कोणी श्वास घ्यायलाही फुरसत देत नव्हतं. त्याचं काय, आत्ताच तर त्या मानस बरोबर त्याने निपटलंच होतं की तो श्रीजा मॅडम तिथे प्रकट झालेल्या, ते पण तिच्या आई वडिलांसोबत बरं का. त्यांना बघून इथे अग्नेयाने पटकन विष्णूकडे पाहिलं. तसं त्यानेही गोंधळून खांदे उडवले. 2 वर्षापूर्वी जिथे श्रीजाचं पूर्ण कुटुंब घराला आग लागल्याने त्यात होरपळून निघालेलं, तिथे आता परत ते जिवंत कसं झालं हाच प्रश्न विष्णू सकट आता अग्नेयलाही पडला होता. कारण समोरचं कपल सेम टू सेम तिच्या मॉम डॅड सारखेच दिसत होते. काहीच फरक नव्हता. बट हाव. हॅलो सर, तुम्ही आमच्यासारख्या गरीबाला या तुमच्या घरातल्या खाजगी पार्टीत बोलावलात तर आमचं नशीब खुल्लं बघा. आमची लेकही खूप भाग्यवान जे तिला तुमच्यासारखं सासर मिळालं. अग्नेयाची ती तीक्ष्ण नजर त्यांच्या चेहऱ्याचं बारकाईने निरीक्षण करताना बघून इथे श्रीजाची वाचाच बसली आणि तिने पटकन तिचे वडील बनून आलेल्या माणसाला मागून डिवचताच तो पुढून पोपटासारखा बोलू लागला. पण त्याच्या इतक्या चापलुसीने इथे अग्नीचं कपाळ आकसलं ना. मिस्टर सबनीस, तुम्हाला हे कोणी सांगितलं की हे तुमच्या मुलीचं सासर आहे म्हणून? अग्नेयाला काहीस रूढ झालेलं बघून विष्णूने तर डोक्यावर हातच मारून घेतला. पण समोरचं जोडपं आणि श्रीजा मात्र चपापले ना. म्हणजे अग्नीला असं बोलायचं आहे की हे श्रीजाचं सासरच नाही तर तिचं घरही आहे, हो ना अग्नी? विष्णूने त्याला डोळे दाखवत काम राहायला खुणवलं. तसं अग्नेयने मोकळा श्वास घेत स्वतःला शांत केलं. अजिबात नाही. हे घर फक्त माझं आहे. हिचं एक वेळ सासर होईल हे, पण घर माझंच राहील. अरे देवा, आत्ता या म्हातारीचीच कमी होती. जिथे घराचा विषय निघायचा तिथे हिचे कान आपोआप गरम होऊन जायचे. आजीच्या अचानक येण्याने अग्नेयने त्याची नजर अगदी शांत केली. कारण नेहमी त्याला टोमणे मारून वैतागून सोडणारी आजी आज श्रीजाच्या खोट्या आई बाबांनाही पळताभुई थोडी करणार होती. पण आजीचं ऐकून एक्सप्रेशनही द्यायचं विसरलेले आपले खोटे आई बाबा बघून श्रीजाने तर मनातच
डोकं बदलून घेतलं. जेवढं सांगितलं तेवढंच करत होती ती दोघं. अरे मॉम डॅड, या आरवच्या आजी आहेत. यांना काय मजाक करायची सवयच आहे. श्रीजाने हसतच बाजी सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण मनात मात्र आजीच्या नावाने तीही खडे फोडत होती. ही एक म्हातारी खपल्याशिवाय हे घर काय मला मिळणार नाही. फक्त आज माझ्या आणि आरवच्या नात्याची अनाउन्समेंट होऊ दे, मग पहिला हिचाच हिशोब करणार मी. श्रीजाने आजीला घेऊन खूप पुढचा विचार केलेला वाटतं. पण बाई, या अवाढव्य भारग्रस्त शरीर असणाऱ्या प्राण्याच्या वाट्यालाही जाऊ नको. ती तुझ्यावर बसली ना तर सगळं संपलंच म्हणायचं. मी तुला मजाक करते असं वाटतंय का? आजीच्या थोबड्यावरचा बाराचा काटा बघून विष्णूसोबत अग्नियलाही हसू आलं. पण त्या दोघांनीही कसं बसं अडवलं स्वतःला. नाही म्हणजे ते असंच. श्रीजाला तर आजीच्या या कंटिन्यू चढण्याने तिचा गळाच दाबूसा झाला. तू हो ग बाजूला, तुझ्या जरा आई बापाला मी पण भेटते की. मलाही बघू दे ना स्वर्गात गेलेली लोक कशी परत येतात ते. आजीने मुद्दाम शेवटचं वाक्य असं काही मोठ्याने म्हटलं की इथे तिचा ऐकून श्रीजाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आजी, अहो ती परत काहीतरी सावरासावर करायला जाणार. अगं बाई, गप की जरा तू. बोलली ना मला तुझ्या आई बापाशी बोलायचं आहे म्हणून. आजीने परत श्रीजाला पुढे पुढे लुडबुड करताना बघताच आत्ता मात्र तोंड आकसलं. तशी श्रीच्या काही क्षण चुप्प झाली, पण मनात चरफडणं चालूच होतं. पाहुणं कुठचं म्हणायचं तुम्ही? म्हणजे कोणत्या गावचे? म्हातारीची पंचायत एक्सप्रेस सुरू होताच इथे विष्णू आणि अग्नियनेही त्यांची नजर त्या जोडप्यावर आणली. पण श्रीजाचे मात्र धाबे दणाणले ना, कारण ती दोघंही काय बोलू या आविर्भावात घाबरून तिच्याकडेच बघत होते. अरे बोला की, हिने बोलायचे पैसे नाही दिले का? आजीच्या या डायरेक्ट वक्तव्यावर आता श्रीजाचे डोळेच काय तर हृदयही बाहेर येता येता राहिलं. अरे आजी, तुम्ही आता किती मस्करी करणार आहात? श्रीजाला तर ही सिच्युएशन हँडल करता करता आता घाम फुटलेला. अगं रेडे, तुला कोणत्या अँगलने मी मस्करी करते असं वाटतंय ग? आजी आता श्रीजावर डाफरताच विष्णू गडबडीत मधात आला. त्यांना उगाच सिच्युएशन हातातून जाऊ द्यायची नव्हती. अरे आजी, काम डाऊन. आपल्या किटोची बर्थडे पार्टी आहे नाही. विष्णूने कसं बसं आजीला शांत तर केलं, पण ही बाई तिचा प्रश्न विसरली नव्हती वाटतं. अरे पण ही कोणत्या गावची ते सांगतच नाही आहे, मग काय समजायचं मी? आणि अग्नी, तू हे अशा मुलीबरोबर माझ्या नातवाचं लग्न लावून देणार आहेस का, जिच्या गावाचं नाव पत्ताही ह्यांना माहीत नाही? आजीने पत्ता टाकताच आम्ही देवगडची हो, मुंबई. पण आजीला असं तडकाफडकी भडकलेलं बघून त्या माणसाने त्यांचं गाव सांगायला श्रीजाही त्याच वेळी पचकली. पण त्या दोघांनीही वेगवेगळं नाव घेतल्याने इथे ह्या तिघांचंही तोंड आकसलं ना. म्हणजे आमचं मूळ गाव तर देवगड, पण माझे डॅड इथेच स्थायिक झालेत, हो की नाही डॅड? श्रीजाने कपाळावरचा घाम पुसत पटकन सिच्युएशन सांभाळली, पण आतल्या आत मात्र अगदी रडवेली झालेली ती. भाई, ते आरू कुठे आहे? मॉम डॅड त्याला भेटायला केव्हाचे एक्साइटेड आहेत. श्रीजा परत कोणी काही विचारायच्या आधी चपळाईने विषय बदलला. ते बघून इथे अग्नेय तिरकस हसला ना. हॅलो एव्हरीवन, आय थिंक ही बर्थडे पार्टी आता बिझनेस पार्टी व्हायच्या आधी थोडा डान्स तर झाला पाहिजे ना. सो आय रिक्वेस्ट टू ऑल द पीपल,
प्लीज चूज युअर पार्टनर अँड एन्जॉय दिस ब्युटिफुल इव्हिनिंग. अचानक माईकवर झालेल्या त्या अनाउन्समेंटने इथे सर्वांचे चेहरे खुलले, पण अग्नेय मात्र अलर्ट झाला. मग काय वाटतं तुम्हाला, आता ही पार्टी अजून किती रंगात येणार आहे ते? त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.